2000 साली नितीश कुमार पहिल्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले, पण सरकार 7च दिवस टिकलं. 2005 मध्ये नितीश कुमार दुसऱ्यांदा बिहारचे मुख्यमंत्री बनले. लालू प्रसाद यादव यांच्या कार्यकाळात बिहारमध्ये जंगलराज परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे नव्यानं मुख्यमंत्री झालेल्या नितीश कुमार यांच्यासमोर आव्हानं मोठी होती. नितीश कुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्था झपाट्यानं सुधारली. त्यामुळे जनतेमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली. शिक्षण, आरोग्य, रस्ते या मूलभूत सुविधा सुधारण्यावर नितीश कुमार यांनी भर दिला. विकास कामांच्या त्यांच्या या धडाक्यामुळे 2010 मध्ये नितीश कुमार मोठ्या मताधिक्यानं निवडून आले. 2015च्या निवडणुकी अगोदर मोदींना विरोध दर्शवत नितीश कुमार एनडीए मधून बाहेर पडले आणि आरजेडी सोबत आघाडी केली. डिसेंबर 2015 मध्ये महागठबंधनचा विजय झाला. नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनले. जून 2017 मध्ये नितीश कुमार यांनी तेजस्वी यादव यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आणि नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. 26 जून 2017ला नितीश कुमार पुन्हा एनडीए मध्ये आले आणि 6व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 2020च्या विधानसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा विजय झाला आणि नितीश कुमार 7व्यांदा मुख्यमंत्री बनले. 9 ऑगस्ट 2022ला त्यांनी एनडीए मधनं पुन्हा एक्झिट घेतली आणि महागठबंधनमध्ये प्रवेश केला. मग 8व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. 28 जानेवारी 2024ला नितीश कुमार यांनी राजीनामा दिला, पुन्हा एनडीए मध्ये प्रवेश केला, 9व्यांदा मुख्यमंत्री झाले. 14 नोव्हेंबर 2025ला निवडणुकांचे निकाल लागले. एनडीएला 243 पैकी 206 जागा मिळाल्या आणि 20 नोव्हेंबर 2025ला नितीश कुमार यांनी 10व्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.